6. प्रेमाचे आणि कृतज्ञतेचे ऋण. सौख्य स्मरुनी राज्याचे मीनापरी अखंड तळमळती. प्रभाकर. आणि आता ह्या आपल्या शेवटच्या आणि आपल्या वंशाच्या प्राचीन इतिहासापुरतेच पाहिले तर आपल्या हिंदू साम्राज्यापैकी सर्वात श्रेष्ठ अशा हिंदू साम्राज्यावर पडदा पडू द्या. अत्यंत दुःख वाटते की तो इतक्या अकस्मात पडावा लागतो आहे. ज्या कृष्ण दिवशी आपला सिंध प्रांताचा शूर राजा दाहिर हा सिंधूच्या काठी युद्धात पतन पावला, त्याचवेळी त्याचबरोबर आपली सौभाग्यलक्ष्मी अस्तंगत झाली. काबूलचा हिंदू राजा त्रिलोचन पाल, पंजाबचे जयपाल आणि अनंगपाल, दिल्लीचा पृथ्वीराज, कनोजचा जयचंद्र, चितूरचा संग, बंगालचा लक्ष्मण सेन, देवगिरीचे रामदेवराव आणि हरपाल, विजयनगरचे सम्राट आणि सम्राज्ञी, किरीट आणि राजचिन्हे एकामागून एक सिंधू नदीपासून दक्षिण समुद्रापर्यंत सर्वभर धुळीत लोळली. आणि धाडसी, अहमन्य आणि दुर्दांत शत्रू आपला गुडघा आपल्या जातीच्या धापा टाकणाऱ्या वक्षस्थलावर पक्का रोवून ताठ उभा राहिला. केवळ चितोडच नाही तर त्याहून अधिक मोठ्या प्रमाणात आणि त्याहून कमी अभिमानास्पद रीतीने सर्व हिंदुस्थान पार जळून जाऊन त्याच्या राखेचा प्रचंड ढीग बनला. त्यात मधून मधून क्षणिक प्रकाश देत असणाऱ्या हुतात्म्याची एखाद दुसरी ज्योत चमकेल तेवढीच. आणि आपल्या हिंदू जातीच्या आशेच्या राखेचा तो प्रचंड ढीग आपल्या पायाखाली घालून औरंगजेब याने क्रोधभराने किंचित पदाघात करताच निष्कोषित होऊन दुसऱ्याला कंठस्नान घालण्याची वाट पाहत लाखो तरवारींनी परिवेष्टित अशा आपल्या मयुराकृती सार्वभौम सिंहासनावर सुरक्षितपणे आरूढ झाला होता. ह्याप्रमाणे या सकल भूमंडळाचे ठाई हिंदू ऐसा उरला नाही, अशी स्थिती झाली असताना एका लहानशा कोनात हिंदू तरुणांचे एक मंडळ गुप्त रीतीने एकत्र झाले आणि आपल्या मृत राजांच्या आणि राण्यांच्या पडलेल्या सिंहासनांच्या आणि गळालेल्या किरीटांच्या, आपल्या जातीच्या आशांच्या बनलेल्या त्या पर्वतप्राय ढिगाच्या नावाने आपल्या राष्ट्रावर आणि धर्मावर केलेल्या अन्यायांचा वचपा काढण्यासाठीच आणि हिंदू ध्वजेच्या आणि हिंदू राज्य देवतेच्या मानाची पुन्हा प्रतिष्ठा करण्यासाठी आपल्या भयंकर शत्रूविरुद्ध बंड करून उठावयाच्या त्यांनी शपथा घेतल्या. थोड्याशा मोडक्या तोडक्या गंजलेल्या तरवारीतून आपल्या प्रतिज्ञेकरिता साक्ष ठेवून हे तरुण मंडळ बाहेर पडले. निव्वळ वेडेपण. स्वाभाविकपणे सर्व लोकांनी उद्गार काढले. म्हणून औरंगजेबाने तुच्छता दर्शविली. आत्महत्या स्वतःला शहाणे समजणाऱ्या लोकांनी सूचना दिली आणि त्यांचे म्हणणे मोठेसे चुकीचे नव्हते, कारण शिवाजी काही पहिला बंड करून उठणारा नव्हता. त्यांच्यापूर्वी पुष्कळ तेजस्वी तरुणांनी बंडाची उठावणी केली होती आणि अपयश येऊन अयशस्वी बंडांचे भयंकर प्रायश्चित्त भोगले होते. तरी पण न खचता अत्यंत सावधगिरी ठेवून ह्या तरुण मंडळींनी चिकाटी धरली, कारण त्यांची निष्ठा होती की ह्या उठावणीत आपल्यालाही जरी अपयश आले आणि अपेशी बंड करणाऱ्याचे घोर शासन भोगावे लागले तरी आयुष्यभराच्या पारतंत्र्यापेक्षा वरपांगी दिसणाऱ्या विस्मृतीमध्ये अंकुरित होणाऱ्या बीजाप्रमाणे ज्याची स्मृती मागे राहील अशी स्वातंत्र्याची उठावणी नंतर कित्येक पटीने अधिक वर्णनीय आहे. त्या गोष्टीला जवळपास 20 वर्षे झाली. औरंगजेबाच्या कपाळावर औदास्य स्पष्ट दिसत होते आणि त्याचा शब्द मंद झाला होता, कारण आज ते मराठी तरुणांचे लहान मंडळ एका हिंदू राज्याचे केंद्र झाले होते. त्या सामर्थ्यशाली मोगल बादशहाने उद्गार काढले, क्षिती नाही, हे काफर त्या क्षुद्र लहान कोनात आहेत, तोच मी त्यांना ह्या जगातून पार नाहीसे करून टाकतो. लागलीच आपल्या त्या 100,000 लवणाऱ्या तरवारी घेऊन रागावलेला बादशहा त्या लहानशा एकनिष्ठ हिंदू राजसत्तेवर जाऊन पडला आणि आपल्या अनावर क्रोधाच्या भरात त्या भुरट्या बंडखोरांना जन्म देणाऱ्या भूमीवर इतक्या बलाने आघात केला की ती भूमी त्याच्या दोन्ही पायाखाली दुभंग होऊन गेली. बलशाली मोगल सम्राट हलू लागला. त्याला स्वतःला स्थिर करता येईना की त्या पसरलेल्या आणि एकसारख्या रुंदावत चाललेल्या खोल भेगेच्या बाहेर निघून जाता येईना. त्याने जितक्या अधिक त्वेषाने आदळापट आणि धडपड केली तितका तो अधिक खोल रुतला.
त्यातून त्याला पुन्हा बाहेर निघणे शक्य झाले नाही. त्याच्या आणि त्याच्या त्या लवलवणाऱ्या 100,000 तरवारींच्या थडग्यावर त्यांना आपल्या पोटात साठवून पुन्हा त्या लहान कोनातली भूमी सांधली गेली आणि त्या बादशाही थडग्याच्या पायऱ्या करून त्यावरून ती लहान हिंदू साम्राज्याच्या उच्च शिखरावर चढून गेली. कारण लवकरच महाराष्ट्राची ती शूर मंडळी बाहेर पडली आणि आपला भगवा झेंडा, हिंदुत्वाची ती पवित्र प्रतिमा पुढे करून त्यांनी हिंदू स्वातंत्र्याचे युद्ध सर्व देशभर पसरविले. त्यांनी गुजरातेत प्रवेश केला, त्यांनी माळव्यात प्रवेश केला, त्यांनी गोदावरी ओलांडली ते चंबळा पार झाले, ते कृष्णा उतरून गेले, त्यांनी तुंगभद्रेचे परतीर गाठले, त्यांनी आपल्या सेनेचा तंजावरला तळ दिला, त्यांनी जिंजी भांडविली, त्यांनी नागपूर जिंकले, त्यांनी ओरिसा पादाक्रांत केला, त्यांनी पायरीवर पायरी उभी करून दगडावर दगड रचून बांधणी केली. अशा क्रमाक्रमाने शेवटी यमुनेपासून तुंगभद्रेपर्यंत आणि द्वारकेपासून जगन्नाथापर्यंत सर्व प्रदेश पद्धतशीर रीतीने आणि पूर्णपणाने मुसलमानी परसत्तेपासून स्वतंत्र करण्यात आला आणि त्यात समर्थनी सलग अशा हिंदू साम्राज्याची स्थापना झाली. एवढे केल्यावर ते यमुना उतरले, गंगा पार झाले आणि गंडकी ओलांडून गेले. त्यांनी चक्रवर्ती गुप्तांची राजधानी पाटणा नगरी हस्तगत केली, कलकत्त्याला कालीवर पूजा चढवली आणि काशीला विश्वेश्वराला आरती ओवाळली. आता ते, ज्या मंडळाने 10-12च्या टोळ्या करून गुप्त सभा भरवल्या आणि गंजलेल्या तरवारींना साक्ष ठेवून शपथा घेतल्या, त्यांचेच वंशज ते 10-10च्या टोळ्यांनी हिंडत नव्हते, तर त्यांची संख्या हजाराच्या शतकांनी मोजावी लागत होती. ते गुप्त षडयंत्र करीत नव्हते, तर ध्वजा फडफडवीत आणि रणवाद्ये वाजवीत होते. ते मुसलमानी साम्राज्याच्या प्रत्यक्ष राजधानीवरच चालून गेले आणि त्यांनी तिच्या वेशीच्या दारावर मोठ्याने ठोठावले. तेथे मौलवी आणि मौलाना अद्यापपर्यंत पुराणाच्या अनुयायांच्या सैन्यावर कुराणाच्या अनुयायांच्या शस्त्रांनी मिळविलेल्या काल्पनिक राजकीय विजयाच्या कथा वर्णन करून कुराणाच्या सत्यत्वाविषयी स्वतःची समजूत करून घेण्यात आणि इतरांना तशी समजूत करून घ्यावयाला भाग पाडण्यात गर्क होऊन गेले होते. तोच इतक्या जाती असूनही, अनेक धर्मपंथ असूनही, मूर्तीपूजा करीत असूनही आणि हनुवटीवर दाढीचा केस नसूनही हिंदूंनी दिल्लीच्या दारावर प्रहार केला आणि अप्रतिहत बलाने पुढे घुसून अगदी इस्लामच्या शक्ती केंद्रावर भगवा झेंडा उभारला. हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून त्यांना लाजेने खाली माना घालाव्या लागल्या. मुसलमानांच्या समजुतीप्रमाणे पूर्वीच्या दिवसात इस्लामावरच्या संकटसमयी जिब्रायल असा धावून येत असे, तसा ह्यावेळी पुराणांनी कुराणावर मिळवलेला हा विजय हरण करून घेण्यासाठी कोणी जिब्रायल आला नाही. आता ह्यापुढे मुसलमानांच्या अर्धचंद्राबरोबर अक्षय राहणारा विजय हाच मुसलमानी धर्मांच्या सत्यतेचा अत्यंत निर्णायक असा पुरावा आहे आणि पददलित हिंदू देवस्थानांची झालेली धूळ ही हिंदू धर्मांच्या शिकवणीच्या असत्यपणाची तितकेच निरुत्तर करणारी साक्षीदार आहे, असे म्हणणे अशक्य झाले. ही विचारसरणी उघड उघड भ्रमपूर्ण असली तरी राष्ट्रीय पराजयाच्या आणि जातीय विप्लवाच्या नि तदंगभूत धैर्यभ्रष्टतेच्या काळात इतकी प्रभावी होते की आजपर्यंत इतर सर्व हिंदू धर्मातील लोक मुसलमानी कळपात ओढून नेले असतील त्यापेक्षा अधिक तिच्यामुळे गेले आहेत. दिल्लीच्या दारावर दिलेल्या धडकांबरोबर मराठ्यांनी ह्या विचारसरणीच्या डोक्यावर इतका भयंकर टोला दिला की त्याचबरोबर तिच्याकडून अगदी उलट गोष्ट सहज वदवून घेता आली असती. आता मशीद ठेंगणी होऊन देवालयांना तिच्यावर आपले कळस उंच करीता आले. चांद अधिक क्षीण होऊन धापा टाकू लागला आणि हिंदुत्वाच्या उन्नत आणि दिव्य शिखरांना रसरशीत सुवर्ण रसाने उजाळा देत सूर्य वर आला. पुन्हा एकदा पृथ्वीराजाच्या धर्मवंशजांनी दिल्ली जिंकून तिच्यावर राज्य केले आणि भाऊंनी म्हटल्याप्रमाणे हस्तिनापुराचे राज्य हिंदूंनी परत मिळविले. औरंगजेब मराठ्यांना तुच्छतेने उंदीर म्हणाला होता. उंदराने सिंहाची त्याच्या गुहेत जाऊन आयाळ ओढली आणि त्याची नखे आणि दात एक एक धरून उपटून काढले. गायींनी खाटिकाला मारले. गुरु गोविंद सिंगांनी भविष्य वर्तविल्याप्रमाणे चिमण्यांनी ससाण्याचे तुकडे तुकडे करून टाकले. त्यानंतर त्यांच्या सैन्याने योद्ध्यांच्या परिपाठीप्रमाणे, हुतात्मतेच्या परिपाठीप्रमाणे कुरुक्षेत्रात स्नान केले आणि ते आपल्या विजयी हिंदू तरवारी लाहोरच्या भिंतीपर्यंत घेऊन गेले.
अफगाणमध्ये आले, त्यांना अटकेच्या सीमेच्या पलीकडे हाकलून देण्यात आले. आता त्या सीमा रेषेवर मराठी घोडेस्वाराने आपल्या घोड्याच्या रश्मी म्हणजे लगाम ओढून धरल्या. तो घोड्यावरून खाली उतरला आणि तिकडे त्याचे सेनानायक आणि नेते सिंधू नद पार होऊन आपले हिंदू सैन्य हिंदू कुशाला आणि काबूलला घेऊन जावयाच्या स्वारीच्या योजना ठरविण्यात गुंतले होते. तोपर्यंत त्याने थोडासा विसावा घेतला. पारसिकांच्या देशातून, इंग्लंडहून, पोर्तुगीजांकडून, फ्रेंचांकडून, हॉलंडमधून आणि ऑस्ट्रियातून राजप्रतिनिधी पुण्याला आले आणि आपल्याला आपापल्या राज्याच्या वतीने महाराष्ट्राच्या सार्वभौम राजसभेत सुमंत म्हणून तेथे राहू द्यावे अशी विनवणी करू लागले. बंगालच्या मुसलमान सुभेदाराने, लखनौच्या मुसलमान नबाबाने, हैदराबादच्या मुसलमान निजामाने, म्हैसूरच्या मुसलमान सुलतानाने, मग अर्काटपासून रोहिलखंडापर्यंतच्या त्या छोट्या मोठ्या मुसलमान अधिकाऱ्यांची आणि संस्थानिकांची गोष्टच सांगावायला नको. आपल्याला मराठ्यांनी केवळ जिवंत राहू द्यावे ह्याचे मूल्य म्हणून त्यांना खंडणी दिली, चौथाई भरली, सरदेशमुखी चुकती केली. निजाम म्हणजे आता त्याच्या स्वाधीन असलेल्या प्रदेशाचा मराठ्यांचा थोडासा आडदांड आणि त्रासदायक पण केवळ कर गोळा करणारा चाकर झाला होता. वेळोवेळी जे जे उत्पन्न तो गोळा करी ते सर्व त्याला कसेही करून केव्हा तरी मराठ्यांच्या सार्वजनिक कोषागारात नेऊन रिचवावे लागे. ह्या मुसलमानांशीच केवळ त्यांना भांडावे लागत होते असे नाही. आपण पाहिल्याप्रमाणे इराणचा शाह आणि काबूलचा अमीर, तुर्क आणि मोगल, रोहिले आणि पठाण, पोर्तुगीज आणि फ्रेंच, इंग्रज आणि हबशी ह्यापैकी प्रत्येकाने आणि ह्या सर्वांनी त्यांच्या प्रमुखपणाला विरोध केला आणि भूमार्गाने आणि जलमार्गाने सामना देऊन प्रत्येक रणक्षेत्र झुंजविले. पण हिंदूंच्या सेनेने देवाच्या आणि देशाच्या नावाने तलवार निष्कोषित केली आणि हिंदू हितसंबंधांच्या, हिंदू स्वातंत्र्याच्या सर्व द्वेष्ट्यांना ते जेथे भेटतील तेथे भूमीवर किंवा समुद्रात कापून काढले. रांगणा, विशालगड आणि चाकण, राजापूर, वेंगुर्ले आणि बालसिनोर, पुरंदर, सिंहगड, ग्वाल्हेर, उमराणी, सावनूर, संगमनेर, फोंडा, वाई, फलटण, जिंजी, सातारा आणि दिंडोरी, पालखेड आणि पेटलाद, चिपळूण, विजयगड, श्रीगाव, ठाणे, तारापूर आणि वसई, सारंगपूर, तिरळ आणि जैतपूर, दिल्ली आणि दुरई, सितई आणि भोपाळ, अर्काट आणि त्रिचनापल्ली, कादरगंज, फरुखाबाद, उदगीर, कुंजपुरा आणि पानिपत, राक्षसभुवन, वानवडी, मोती तलाव आणि धारवाड, शुक्रताल आणि नशीबगड, वडगाव आणि बोरघाट, बदामी, आग्रा आणि खर्डे, कोठे खंदक उडून गेले, कोठे वेढे थोपवून धरले, कोठे विजयचिन्हे जिंकून घेतली, कोठे समुद्रदले परास्त केली नि कोठे भूमियुद्धे जिंकली. त्यांच्या भूमी सैन्याने आणि समुद्र सैन्याने पराक्रमाची सीमा करून नाव गाजविलेल्या रणभूमीपैकी ही थोडीशीच नावे आहेत. ह्यापैकी प्रत्येक प्रसंगाच्या स्मरणार्थ कोणत्याही इतर देशाच्या इतिहासात आणि आपल्याही प्राचीन इतिहासाच्या काळी जयस्तंभ उभारण्यात आले असते. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून नाना फडणवीसांच्या मरणापर्यंत हरिभक्तांना अक्षरशः पराभव कसा तो माहीत नव्हता. जसजसे ते पुढे चालून गेले तसतशा त्यांनी आपल्या उपराजधान्या ह्यासुद्धा जगातील अनेक स्वतंत्र राष्ट्रांच्या प्रधान राजधान्यांच्या एवढ्या मोठ्या होत्या. द्रव्याने भरून सांडणाऱ्या खिशातून आपण तांब्याची नाणी जितक्या सहज गतीने आणि प्राचुर्याने काढून टाकतो तितक्या सहजपणाने सोडून दिल्या. सातारा, नागपूर, कोल्हापूर, तंजावर, सांगली, मिरज, गुंती, बडोदा, धार, इंदूर, झाशी, ग्वाल्हेर ही नगरे म्हणजे युरोपातल्या स्वतंत्र देशाच्या एवढ्याल्या प्रांताची किंवा जिल्ह्यांची मुख्य ठिकाणे होती. ह्याहून लहान अशा ठिकठिकाणच्या असंख्य प्रमुख नगरांची आम्ही गणतीच करीत नाही. हरिभक्तांनी हरिद्वार आणि कुरुक्षेत्र, मथुरा आणि डाकुरजी, अबू आणि अवंती, परशुराम आणि प्रयाग, नाशिक आणि त्र्यंबक, द्वारका आणि जगन्नाथ, मल्लिकार्जुन आणि मदुरा, गोकुळ आणि गोकर्ण ही पवित्र क्षेत्रे हिंदू धर्मांच्या द्वेष्ट्यांच्या मूर्तिभंजक अत्याचारांपासून मुक्त केली. काशीने, प्रयागाने आणि रामेश्वराने पुन्हा एकदा निर्भयपणाने आपले कळस आणि सौध उभवले आणि आपल्यावर कोसळणाऱ्या घोर विपत्तींचा, दारुण दुःखांचा प्रतिशोध घेण्यासाठी अजूनही हिंदू सार्वभौम सत्ता, जिच्यामध्ये चौखटाच्या, चालुक्यांच्या,
पल्लवांच्या, पांड्यांच्या, चौलांच्या, केरळांच्या राष्ट्रकूटांच्या, आंध्रांच्या, केसरींच्या, भोजांच्या, मालवांच्या, हर्ष आणि पुलकेशींच्या, राठोड आणि चव्हाणांच्या, प्राचीन इतिहासातील नावाजलेल्या सर्व सार्वभौम राजवंशांच्या पुरातन साम्राज्य सत्ता जिवंत आहे म्हणून परमेश्वराचे आभार मानले. त्यांच्या प्रांताधिपांचा आणि सेनापतींचा कधी कधी महादजी शिंद्यांच्या उदाहरणाप्रमाणे एवढ्या विस्तीर्ण प्रदेशावर अधिकार चाले की प्राचीन काळात तेवढ्या प्रदेशाच्या राजाला अश्वमेध यज्ञाला अधिकार मिळाला असता. पहिल्या चंद्रगुप्ताचे वैभवशाली साम्राज्य आणि कदाचित दुसऱ्या गुप्ताचे वैभवाच्या शिखरावरील दिवसातील साम्राज्य वगळले तरी त्याच्याशी विस्तारात, श्रेष्ठत्वात किंवा पराक्रमात तुलना करता येईल असे दुसरे हिंदू साम्राज्य सर्व लिखित इतिहासात आणि पुराणात आढळणार नाही. राष्ट्रीय स्वार्थत्याग आणि कामगिरी एवढ्यापुरताच विचार केला तर बहुधा दुसऱ्या कोणालाच अशा भयंकर अडचणींना, संकटांना आणि अपयशांना तोंड द्यावयाचा प्रसंगही आला नाही. इतक्या उज्ज्वलपणाने त्याच्याशी तोंड देऊन त्यांना दूर सारण्यात यशही आले नाही. आपल्या प्राचीन इतिहासात चक्रवर्ती विक्रम किंवा विक्रमादित्य ह्या शब्दांना विशिष्टार्थाने महत्त्व प्राप्त झाले आहे असे दिसते. ज्या राजाने इतर सर्व हिंदू राजांना पादाक्रांत केले आणि मंडलेश्वर सम्राट ही पदवी धारण करावयाची आपली योग्यता सिद्ध केली त्याला चक्रवर्ती म्हणून, पण त्याने चक्रवर्तीपद धारण करण्याइतके विजय संपादले आहेतच, पण त्यातही ज्याने केवळ देशी राजांनाच जिंकून श्रेष्ठत्व मिळवलेले नाही, तर ज्याने एखादी प्रबळ परकी सत्ता पादाक्रांत केली आणि आपल्या राष्ट्राची किंवा संस्कृतीची दुसऱ्या परकी वर्चस्वापासून मुक्तता केली, अशा नृपश्रेष्ठालाच विक्रमादित्य ह्या पदवीचा मान मिळत असे. पहिल्या विक्रमाने सिथियन लोकांना भारतवर्षातून हाकलून लावले अशी प्रसिद्धी आहे. दुसऱ्या विक्रमानेही पाश्चिमात्य शकांच्या पारतंत्र्य शृंखलातून आपल्या मातृभूमीची आणि आपल्या जातीची मुक्तता केली. यशोधर्मा हा तिसरा विक्रमादित्य. ह्यानेही हुणांना पळवून लावले आणि महासंग्राम करून त्यात त्यांच्या राजाला ठार मारले. तेव्हा हा आमचा तर्क बरोबर असला आणि विक्रमादित्य ह्या नामविशेषाने आणि अतिश्रेष्ठ पदवीने ज्याने धर्म्य आणि पवित्र अशा युद्धात आपल्या देशाच्या आणि राष्ट्राच्या परकीय शत्रूंच्या विरुद्ध युद्धे केली, अशा योद्ध्यांचा जो आपली युद्धातील श्रेष्ठता सिद्ध करण्याकरिताच केवळ नाही तर आपले नैतिक आणि देशसंबंधी कर्तव्य पालन करण्याकरिता, आपली राष्ट्रीय आपत्ती दूर करण्याकरिता दिग्विजयाला निघतो आणि द्रव्यतृष्णा आणि धर्मवेड ह्यांनी अंध झालेल्या अत्याचारी सैन्याला जिंकून आपल्या समाजाचे आणि जातीचे अगदी प्राणाशी गाठ घालणाऱ्या भयंकर संकटापासून संरक्षण करतो, अशा विश्वविजेत्याचा निर्देश होत असला तर ज्यांनी आपल्या हिंदू साम्राज्यापैकी शेवटचे हिंदू साम्राज्य निर्माण केले, आपल्या प्राचीन इतिहासापुरताच विचार करून ज्याला येथे शेवटचे म्हटले आहे, ज्यांनी पूर्वीच्या कोणाही चक्रवर्तीपेक्षा किंवा विक्रमादित्यापेक्षा हेतूच्या दृष्टीने पाहिले तर उदात्ततेत आणि पराक्रमात जी यत्किंचितही कमी भरणार नाहीत आणि महत्वाच्या दृष्टीने अनंतपटीने उज्ज्वल भरतील अशी अचाट कृत्ये केली, त्यांनाही आम्ही हिंदू आपल्या प्राचीन इतिहासातील त्या प्रसिद्ध आणि पूज्य नावाविषयी जो आदर, जे प्रेम आणि कृतज्ञता बाळगतो आणि ठेवतो, तोच आदर, तेच प्रेम आणि तीच कृतज्ञता आपल्याकडून प्राप्त व्हावी हे आवश्यक आहे. कारण त्यांनी आपल्या जातीची ध्वजा रजपूत राजवृंदाच्या शिथिल झालेल्या हातातून आपल्या हातात घेतली. हिंदूंच्या हितसंबंधांशी ज्यांचे हाडवैर, अशा सर्वांच्या विरुद्ध धर्मयुद्धाची घोषणा केली आणि दाहिर आणि अनंगपाल, जयपाल आणि पृथ्वीराज, हरपाल आणि प्रताप, प्रतापादित्य आणि चितोड, माधवाचार्यांच्या आणि सायणाचार्यांच्या बुद्धिबलाने, हरिहरांच्या आणि हक्काबुक्कांच्या भुजबलाने जणू काय आपल्या देवासाठी बांधलेले देऊळच असे विजयानगर ह्या सर्वांच्या हौतात्म्याचा प्रतिशोध घेतला. इतक्या निकराने आणि आवेशाने उभी 6 शतके सतत चाललेले महायुद्ध त्यांनी जिंकले आणि अर्धवट संघटित असताना आणि केवळ अर्धवट जागी झाली असतानाही हिंदू जाती केवढे विजय संपादू शकते हे प्रत्यंतराला आणून
जर कधी काळी तिला पूर्ण जागृती आली आणि सामाजिक जीवननी प्रयत्न यांच्या पूर्णतेला ती पोचली, तर तिच्यात किती उज्ज्वल सामर्थ्य गर्भता आहे हे दाखवून दिले. तेव्हा त्यांचे आम्हा सर्व हिंदूंवर झालेले प्रेमाचे आणि कृतज्ञतेचे ऋण आपण मान्य करूया आणि त्यांच्या चरणी ते पूर्व भागात दाखविल्याप्रमाणे सामर्थ्याच्या आणि वैभवाच्या शिखरावर आरूढ झालेले आहेत तोच कृतज्ञ जनपदाची राजनिष्ठा आणि समादर वाहूया आणि त्यांनी इतक्या पराक्रमाने प्रस्थापिलेल्या थोर हिंदू साम्राज्याचे शक्य तितके रेंगाळत अंतिम दर्शन घेऊया. कारण लवकरच पडदा पडणार आहे. इतक्या अकस्मात आणि झटकन पडणार आहे की त्याबरोबर विजेची गुंडी दाबल्याप्रमाणे तो उज्ज्वल भूतकाल वर्तमानाच्या पाण्याने भरलेल्या नेत्रासमोरून अदृश्य होऊन जाईल.